आरएसएसच्या आज होणाऱ्या पथसंचलनाला हॉकीचं मैदान दिल्यानं हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली। सामाजिक कार्यकर्ते अब्दुल गफूर पाशा यांनी ही याचिका दाखल केली। आरएसएस नोंदणीकृत संस्था नसल्यानं हॉकीचं मैदान देण्यास विरोध करण्यात आलाय। याचिकेवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे। आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे 3 ठिकाणावरून पथसंचलन निघणार आहे। अधिकचे तपशील घेऊया आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, विक्रांत, तारखेनुसार आज 27 सप्टेंबर रोजी म्हणजे आजच्या रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या निमित्ताने आज नागपुरात 3 ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पथसंचलन निघणार आहे। नागपूरच्या इतिहासातील सर्वात मोठं पथसंचलन होणार आहे। त्यापैकी एक जे पथसंचलन आहे ते इस्लाम कॉलेज जवळच्या हॉकीच्या मैदानावरून निघणार आहे आणि या हॉकीच्या मैदानावरूनच आता हायकोर्टात याचिका टाकण्यात आलेली आहे। आरएसएस ही नोंदणीकृत संस्था नसल्यामुळे जी परवानगी देण्यात आलेली आहे हॉकी मैदानाची ती रद्द करण्यात यावी अशी याचिका हायकोर्टात टाकण्यात आलेली आहे। त्याचबरोबर 25 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान जिल्हा व महानगरपालिका शालेय हॉकी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती आणि त्यासाठी हॉकीच्या मैदानाची मागणी करण्यात आलेली होती। मात्र संघाचं पथसंचलन असल्याने हॉकीचं मैदान देण्यात आलेलं नाही आणि त्याही कारणामुळे ही याचिका टाकण्यात आलेली आहे। मात्र आज पथसंचलन आहे आणि या प्रकरणावर आता पुढील सुनावणी जी आहे ती सोमवारी होण्याची शक्यता आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद जितेंद्र, हे सगळ्या सविस्तर माहितीसाठी।